एकेकाळी एका शांत हिरवळीनं नटलेल्या गावात एक लहान मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं मोहन. मोहन स्वभावाने शांत, मनाने चांगला आणि अभ्यासात हुशार होता. पण इतर मुलांसारखाच तोही कधीकधी घाबरायचा, विशेषतः परीक्षेच्या वेळी. मोहन, अभ्यास झाला का रे? हो आई, केला आहे, पण थोडी भीती वाटतीये. भीती वाटली तरी चालते, पण एक लक्षात ठेव, सत्य आणि प्रामाणिक प्रयत्न कधीही सोडू नकोस. जे आठवतं ते प्रामाणिकपणे लिही. हो आई, मी प्रयत्न करीन. शाळेच्या वर्गात शांतता होती. शिक्षकांनी प्रश्नपत्रिका वाटली. मोहनने प्रश्नपत्रिका हातात घेतली. पहिले काही प्रश्न त्याला नीट येत होते, पण अचानक, अरे देवा, हा प्रश्न मला नीट आठवत नाही. तो थोडा घाबरतो, कपाळावर आठ्या पडतात. शेजारी बसलेल्या मित्राकडे हळूच पाहतो. मित्रा, मला हा प्रश्न नीट आठवत नाही. तू मला उत्तर दाखवशील का? हो, घे, बघ. तेवढ्यात मोहन थांबतो. उत्तर पाहण्याआधीच मोहनच्या कानात आईचे शब्द घुमू लागतात. आईचा आवाज, सत्यापेक्षा मोठं धन काहीच नाही मोहन. मोहन गहिरा श्वास घेतो. मोहन मित्राला थांबवत, नको, उत्तर दाखवू नकोस. मित्र आश्चर्याने, का रे, पास होशील की नाही याची भीती नाही वाटत? मोहन ठामपणे, भीती वाटते, पण कॉपी करून पास होण्यापेक्षा मी स्वतः प्रयत्न करून लिहिलेलं बरं. मोहन डोळे मिटतो, मन शांत करतो. जेवढं आठवत होतं तेवढं आठवण्याचा प्रयत्न करतो. जे आठवतंय ते लिहूया. सत्याचा मार्ग सोडायचा नाही. तो हळूहळू उत्तर लिहितो. घंटा वाजते, परीक्षा संपते. मोहनचं मन मात्र अजूनही थोडं अस्वस्थ होतं. आपण पास होऊ का? मार्क्स कमी येतील का? निकालाचा दिवस उजाडतो. मोहन शाळेत येतो, पण त्याचं हृदय जोरजोरात धडधडत असतं. मोहन, तू इतका घाबरलायस का? हो, पण मी जे केलं ते बरोबर केलंय, एवढंच समाधान आहे. मोहन, चांगल्या गुणांनी पास. खरंच सर? हो, प्रामाणिक उत्तरांमुळे तुला हे यश मिळालं. त्या क्षणी मोहनच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. त्याला गुणांपेक्षा जास्त आनंद झाला तो स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नाने यश मिळवल्याचा. आईकडे पाहतो. आई, मी कॉपी केली नाही आणि तरीही पास झालो. मला तुझ्या गुणांचा नाही, तुझ्या प्रामाणिकपणाचा अभिमान आहे. कॉपी करून मिळवलेल्या यशापेक्षा सत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यश अधिक महान असतं.